विद्यार्थी मित्रांनो, सुप्रभात. चला पाहूया परीक्षेत आलेला उतारा 41. पहिल्यांदा छान उतारा वाचा, प्रश्न सोडवा आणि सोडवलेले जे प्रश्न आहेत त्याचे उत्तरांचे पर्याय त्यानंतर शेवटी गोल करा. बघा 5 मिनिटाच्या आत होतंय का बघूया आपण. उतारा 1. निंब भारतात स्वतंत्र पाहावयास मिळतो. संपूर्ण वृक्ष म्हणजे साल, पाने आणि फुले यांना पुष्कळ औषधी मूल्य असते, कारण या प्रत्येकाची विविध रोग बरे करण्यात मदत होते. ताजी पाने रस काढून उपयोगात आणता येतात. पानांचा लगदा गुळाच्या खड्याबरोबर घेता येतो. जखमांच्या बाबतीत थोडीशी पाने पाण्यात उकळवता येतात आणि नंतर हे पाणी सुसह्य तापमानाचे झाल्यावर जखमा धुण्यासाठी वापरता येते. निंबाच्या तेलाचे 2 थेंब जखमेवर लावण्यासाठी उपयोगी ठरतात. रोग प्रणवतेमुळे उठणाऱ्या पुरळांच्या बाबतीत खाजेपासून मुक्ती मिळवण्यासाठीही निंब मदत करते. निंबाच्या बियांचा लगदा डोक्याला लावून 10 मिनिटांनी धुवून टाका. त्यामुळे डोक्यात कोंडा होणे वा डोक्यावर फोड उठणे हे नष्ट होण्यास मदत होते आणि केस गळण्यासही प्रतिबंध होतो. निंब हा काविळीमध्ये फार उपयोगी आहे. त्याचा रस मधामधून देता येतो. कोरड्या पायांवर भेगा पडल्यास निंबाच्या पाण्यात ते बुडवून ठेवता येतात. निंबाच्या पानांचे चूर्ण धान्य आणि डाळी सुरक्षित ठेवण्यासाठी वापरले जाते. नववर्ष दिनाला आरोग्य आणि दीर्घायुष्य यांचे प्रतीक म्हणून निंबाचे विशेष महत्त्व असते. बघा किती छान उतारा आहे हा, संग्रही ठेवण्यासारखाच. चला बरं, या संग्रही ठेवण्यासारख्या उताराचे प्रश्न उत्तर पाहू मुलांनो. पहिला प्रश्न, धान्य आणि डाळी यांना निंबांच्या डॅश डॅश लाभ होतो. मग आता काय होतो त्याचं, तर नंबर ए, बियांपासून लाभ होतो का, नाही. रसापासून धान्य आणि डाळी सुरक्षित ठेवण्यासाठी वापरलं जातं काय, निंबाच्या पानांचे चूर्ण, म्हणून वाळवलेल्या पानापासून लाभ होतो. म्हणून पहिल्याच उत्तर पर्याय नंबर सी. पहा दुसरा प्रश्न. मग सहन करणे या शब्दापासून बनवलेले विशेषण आहे. सहन करणे म्हणजे काय, सुसह्यता, ठीक आहे हे असू शकल. सहन करीत नाही हे नाही. सहन करणे नाही. सहन करणेला सहन करणे विशेषण कसं येईल, सुसह्य, एकदम बरोबर आहे. विशेषण म्हणल्यावर सुसह्य हे विशेषण आहे, सुसह्यता हे विशेषण नाही. म्हणून दुसऱ्याचं उत्तर पर्याय नंबर डी. तिसरा प्रश्न बघूया. निंबाच्या पानांचा लगदा डॅश डॅश घ्यावा. कशाबरोबर, पाण्याबरोबर का, दुधाबरोबर, लोण्याबरोबर नाहीये, तर गुळाबरोबर. म्हणून तिसऱ्याचं उत्तर पर्याय नंबर ए. किती सोपा आहे प्रश्न. चला चौथा प्रश्न पहा. निंबाच्या बिया चांगल्या असतात. आता बियाचा वापर कशासाठी, त्वचेसाठी का, केसांसाठी, बरोबर आहे. तरी पुढं डोक्यासाठी, हा हे करेक्ट आहे. निंबाच्या बिया चांगल्या असतात कशासाठी, तर डोक्यासाठी. पहा शेवटचा प्रश्न काय आहे. शेवटचा प्रश्न प्रभावी या अर्थाचाच शब्द आहे. मग आता प्रभावी या अर्थाचा शब्द काय आहे, असाधारण, ठीक आहे असेल. परिवर्तनशील नाही येणार. उपयोगी, प्रभावी म्हणजे उपयोगात येणारं. म्हणून पाचव्याचं उत्तर पर्याय नंबर सी. मुलांनो आता सर्व पर्यायाचे उत्तर तुम्ही टिक केलेले आहेत. आता एका आलेल्या उत्तराचा जो पर्याय असेल तो पर्याय छानपैकी 10 सेकंदामध्ये रंगवायचा. चला रंगवा बरं सर्व उत्तराचे पर्याय. मग झाला ना पहिला उतारा 5 मिनिटाच्या आत. चला बरं आता उतारा 42वा पाहूया. आणि हा तर परीक्षेत आलेला आहे मुलाला 2018च्या. चला, आई मला साबण लावत होती आणि मी स्नानगृहात उभी होते. जणू काही तिने जंतूंच्या विरुद्ध युद्धच पुकारलेलं होतं.
आईने दगडावर चुळून चुळून धुतलेली चादर मी मळवू नये म्हणून आईला मला अगदी स्वच्छ बनवायचे होते. एकदाची माझी आंघोळ उरकल्यावर मी माझ्या अंथरुणावर एकटीच पडून राहिले. मी माझ्या उशीबरोबर बोलले, मग एका काल्पनिक मित्राशी आणि शेवटी पलंगाखाली असलेल्या दोस्त ड्रॅगनशी. माझ्या आईला स्वच्छतेचे वेड होते आणि घरामध्ये ती धुळीचा एक कण देखील राहू देत नसे. धुळीविरुद्धची तिची लढाई ही तिच्या स्वयंपाकाविषयीच्या आवडीसारखीच होती. तिने अगदी काळजीपूर्वक केलेल्या स्वयंपाकाच्या वासाने आमचे घर नेहमी भरलेले असायचे. तिचे केक, बिस्किटे आणि कपकेक हे शेजाऱ्यांपाजाऱ्यांच्या चर्चेचा विषय असायचे. तिचे केक आणि माझ्या तोंडात विरघळणारी चॉकलेटची कुकी यांची मी भोक्ती होते. ती फार उदार होती आणि तिने ताज्या बनवलेल्या बिस्किटांचा लाभ शेजाऱ्यांनाही मिळायचा. चला, छानपैकी उतारा होता. आता प्रश्न बघा. काय दिलाय पहिला प्रश्न? छोटी मुलगी आंघोळीनंतर काय नाही करायची? आंघोळीनंतर काय करत नव्हती ती? काल्पनिक मित्रांशी संभाषण नाही, हे तर करत होती ती. मग आईशी संभाषण नाही, आंघोळीनंतर ती आईशी बोलत नव्हती. दुसरा पर्याय योग्य वाटायला तरी तिसरा वाचा. उशीबरोबर संभाषण बोलायची, ड्रॅगन बरोबर संभाषण हे पण करायची. म्हणून पहिल्याच उत्तर पर्याय नंबर बी. किती सोपा होता प्रश्न. छान उतारा वाचलात ना मुलांनो. सगळे प्रश्न लगेच तुम्हाला सोडवता येतील. दुसरा, शेजारी पाजारी कशाबद्दल बोलायचे रे? आईची स्वच्छता नाही, मुलीची स्वच्छता आईचा स्वयंपाक एकदम करेक्ट आहे. आईच्या स्वयंपाकाविषयी शेजारी पाजारी बोललं जायचं. चला पुढचा प्रश्न. उतारा एकदा छान वाचल्यानंतर तुम्हाला शोधायचीही गरज पडत नाही बरं का उत्तर उतार्यामध्ये, आणि त्याच्यामुळे वेळ वाचतो. पहा तिसरा प्रश्न. वेड होते या शब्दाचा अर्थ आहे, ह्याचा काय अर्थ आहे? सतत रागवलेली असणे नाही. सतत चिंताग्रस्त असणे नाही. वेड होते या शब्दाचा अर्थ प्रत्येकाचा तिरस्कार करणे नाही, असं तर होणारच नाही. प्रत्येक जण आवडणे नाही. आता चारही पर्याय जर नसतील तर आता काय असेल गडे ह्याचं उत्तर? थोडंसं आणखीन एकदा प्रश्न वाचा. वेड होते या शब्दाचा अर्थ सतत रागवली नाही, सतत चिंताग्रस्त असणे हे करेक्ट आहे. कारण काय आहे, तिला स्वच्छतेचे वेड होते म्हणजेच काय, ती सारखी चिंता करायची, धूळ कुठं बसूच द्यायची नाही. हे बघा, आईला स्वच्छतेचे वेड होते म्हणजेच काय, सतत ती चिंता करायची. चला पुढचा प्रश्न काय आहे? चौथा. आईला स्वयंपाक करणे आवडायचे हे आपल्याला कसे समजते? कसं समजतं? तिच्या घराला नेहमी खाण्याच्या पदार्थाचा वास यायचा. अरे पहिला पर्याय तर बरोबर वाटायलाय. पुढचं, ती रोज स्वयंपाक करायची नाही, ती आपले घर स्वच्छ ठेवायची नाही, ती उदारपणे शेजाऱ्यांना देत राहायची. खरं उत्तर आहे पर्याय नंबर ए. चला शेवटचा प्रश्न पहा. काय दिले शेवटच्या प्रश्नात? आईला आपले बाळ अगदी स्वच्छ हवे होते. कशासाठी स्वच्छ असायचं असं वाटायचं? कारण ती नेहमी घाणेरडी असायची. बाळ नेहमी घाणेरडं असायचं का? तिने चादर मळवलेली नको असायची. हे करेक्ट आहे. कारण बाळाची चादर जर तिनं मळवली तर मग चादर पण धुवावं लागेल आणि पुन्हा तिलाही धुवावं लागेल. म्हणून याचं उत्तर करेक्ट आहे पर्याय बी, जे उतार्यात आहे. चला अशा पद्धतीनं उतारा संपला. मग छानपैकी उत्तर रंगवा. आता पाहूया उतारा 43. बरोबर 5 मिनिटात उतारा वाचन करणे आणि 5ही प्रश्न सोडवणे व्हायलाच पाहिजे हा मुलांनो, आणि रंगवणं सुद्धा. चला बघूया हे होतं आहे का 5 मिनिटात. इसवी सन 1921 मध्ये अलेक्झांडर फ्लेमिंगने पेनिसिलिनचा शोध लावला. मानवाने शोध लावलेल्या अत्यंत उपयोगी औषधांपैकी हे एक औषध आहे. बॅक्टेरियामुळे चिघळलेल्या ज्या जखमा दुसऱ्या कोणत्याही रीतीने बऱ्या होत नसत, अशा जखमा पेनिसिलिनमुळे बऱ्या होतात.
प्रत्येक प्रकारच्या बॅक्टेरियाचा नाश या औषधाने होत नसला तरी जखमांमधील खास प्रकारच्या जीवाणूंना पेनिसिलिन मोठ्या प्रमाणात नष्ट करते. सुरुवातीला या शोधाची माहिती फारच थोड्या लोकांना होती. जखमी सैनिकांचे प्राण वाचवण्याची शक्ती पेनिसिलिनमध्ये होती, त्यामुळे युद्धात ते उपयोगी पडत असे. पेनिसिलिन तयार करण्यासाठी अनेक कारखाने स्थापन करण्यात आले. त्यांच्या मदतीने तयार झालेल्या या औषधांमुळे हजारो सैनिक व लोकांचे प्राण वाचू शकले आणि मानवजातीवरील अनेक संकटे दूर झाली. आणि हे सगळे संकट दूर करण्यासाठी खरोखर अलेक्झांडर फ्लेमिंगलाही खूप परिश्रम घ्यावे लागले असतील. खूप छान असा हा उतारा होता. चला आता याच्यावरचे प्रश्न आणि उत्तर पाहूया. पहिला प्रश्न आहे, पेनिसिलिन खूप उपयोगी आहे. कारण कशामुळे उपयोगी आहे? ते युद्धात उपयोगी पडते. ठीक आहे, जखमांसाठी तर पडतंच आहे, पण युद्धात पण लागल, बरोबर आहे, हे असू शकते. पुढचा, अनेक कारखान्यात ते तयार करतात. नाही नाही नाही, हे नाही, ते जखमा बऱ्या करते. अरे हे उत्तर करेक्ट आहे. पेनिसिलिन खूप उपयोगी कशासाठी आहे? युद्धात तर आहेच, पण युद्धात काय काम करते? ते जखमा बऱ्या करायचं. म्हणून योग्य उत्तर आहे पर्याय नंबर सी. हे लक्षात घ्या मुलांनो. कधी कधी आपल्याला वाटतंय हेही पर्याय बरोबर आहे, हेही पर्याय बरोबर आहे, पण अचूक पर्याय कोणता आहे ते लक्षात घ्या आणि उतार्यामध्ये शोधून लक्षात ठेवून समजून घेऊन सोडवा. दुसरा प्रश्न, जखमा बऱ्या करण्याच्या पेनिसिलिनच्या शक्तीचा अनुभव खास करून कोणाला आला? मग कुणाला आला रे? सैन्यांना. एकदम बरोबर आहे, सैन्यांना आला. अलेक्झांडर फ्लेमिंगला? हो, आता त्यांनी तर स्वतःवर प्रयोग केलाच असेल. वैज्ञानिकांना? हो बरोबर आहे. जखमी सैनिकांना? हे करेक्ट उत्तर आहे. जे जखमी झालंय त्यालाच त्याचा उपयोग होईल ना. म्हणून दुसऱ्याचं अचूक उत्तर आहे पर्याय नंबर 4. पाहूया पुढचा प्रश्न, तिसरा. पेनिसिलिन अशा जखमा बऱ्या करते की ज्या डॅश डॅश चिघळलेल्या असतात. कोणत्याही बॅक्टेरियामुळे? कोणत्याही बॅक्टेरियामुळं? नाही नाही, खास प्रकारच्या बॅक्टेरियामुळं. एक लक्षात घ्या मुलांनो, प्रत्येक प्रकारचा बॅक्टेरियाचा आहे बघा, प्रत्येक प्रकारच्या बॅक्टेरियाचा नाश होत नसला तरी जखमामधील खास प्रकारच्या बॅक्टेरियामुळे चिघळलेल्या असतात. म्हणून तिसऱ्याच उत्तर पर्याय बी. हे चला चौथा प्रश्न काय दिलाय? हजारो लोकांचे प्राण वाचले कारण की कशामुळे वाचले त्यांचे प्राण? लोक औषधांचा उपयोग करीत. हे बरोबर आहे, हे पण असू शकते. लोकांना झालेली इजा गंभीर नव्हती. नाही, हे नाही येणार. युद्ध चालू राहिले नाही. नाही, हे पण नाही येणार. पेनिसिलिनचा शोध लागला होता. हे करेक्ट आहे. औषध उपयोगी आहे, पण कोणता औषध? पेनिसिलिन. म्हणून चौथ्याच उत्तर पर्याय डी. चला आता पाहूया पाचवा प्रश्न. काय दिले? मानव जातीवरील अनेक संकटे दूर झाली. या वाक्याचा अर्थ असा की, काय आहे अर्थ? अजून काही संकटे बाकी आहेत. मानव जातीवरील अनेक संकटे दूर झाली, याचा अर्थ अजून काही संकटे बाकी आहेत का? नाही, असं होऊ शकत नाही. संकट दूर झाली मग बाकी कशी राहतील? काहीच. म्हणून हे येणार नाही. संकटांना कधीच अंत नसतो. नाही, हे पण नाही येणार. नाहक मृत्यूचे प्रमाण कमी झाले. हे करेक्ट आहे मुलांनो. मानव जातीवरील अनेक संकटे दूर झाली म्हणजेच काय रे? जे विनाकारण छोट्याशा एखाद्या चुकीमुळं, बॅक्टेरियामुळं जे मृत्यूचं प्रमाण वाढायचं ते कमी झालं. हे म्हणून पाचव्याच उत्तर पर्याय सी. झाला का मुलांनो 5 मिनिटाच्या आत उतारा सोडवून? हे चला मग उरलेले 10, 20, 30, 40, 50 सेकंद तुम्हाला लागणार आहेत रंगवण्यासाठी. छानपैकी रंगवा. चला बरं. बघा, म्हणजे आपल्याला प्रत्येक उतारा 4 मिनिटात सोडवायचा आहे आणि 50 सेकंदात रंगवायचे. म्हणजे 5 मिनिट तसे होतात बरं का. चला पाहूया उतारा 44. काय दिलाय? जगातील लक्षावधी लोक आंधळे आहेत. अरे, पहिलंच वाक्य वेगळं वाटायला. आंधळे कुठे आहेत? ठीक आहे, म्हणजे पूर्ण जगात खरोखर लक्षावधी लोक आंधळे आहेत का? बघू बरं पुढे काय दिले. पूर्वी लोकांना वाटत असे की आंधळ्यांसाठी काहीही करता येणे शक्य नाही आणि त्यांचा काही उपयोग नाही.
इतकेच नव्हे तर लोक असेही समजत असत की आंधळे म्हणजे कुटुंबाला भार आहेत आणि भीक मागणे हे एकच काम ते करू शकतात. बापरे, अंध म्हणजे आंधळ्या लोकांबद्दल चर्चा चालू आहे. परंतु आज मात्र लोकांना कळले आहे की पुष्कळदा अंधत्व टाळता येण्याजोगे आहे आणि बरे होण्याजोगे असते. पौष्टिक आहार व योग्य वेळी डॉक्टरांकडून मिळालेली वैद्यकीय मदत अनेक बालकांना अंधत्वापासून वाचवू शकते. आज आपल्या मृत्यूनंतर आपले नेत्रदान नेत्र बँकांना करण्यासाठी लोक पुढे येत आहेत. अशा रीतीने अनेक अंध व्यक्तींना दृष्टी देण्यास ते मदत करीत आहेत. खूप छान उतारा आहे. हा उतारा वाचून माझी सुद्धा नेत्रदानाची इच्छा झालेली आहे. पहा प्रश्न आणि त्याचे उत्तर सोडूया आपण. पूर्वी लोकांना वाटत असे की, काय वाटत असे? अंधत्व म्हणजे काय आहे? दूर करता येत होते नाही असं वाटत नव्हतं. दूर करता येत, अंधत्व म्हणजे एक भार नव्हते, नाही भार होते असं वाटायचं. दूर करता येणे शक्य नव्हते. हां, हे करेक्ट आहे. पूर्वी लोकांना काय वाटायचं की अंधत्व हे दूर करता येणं शक्य नाही. म्हणून पहिल्याच उत्तर पर्याय सी. हे दुसरा प्रश्न काय? दुसरा प्रश्न पहा बरं. आपल्या मृत्यूनंतर आपले नेत्रदान नेत्र बँकांना करण्यासाठी लोक पुढे येत आहेत, कारण त्यांचे डोळे कुचकामी असतात. अरे असं कुठं होईल का बरं? ज्यांचे डोळे खराब आहेत ते कशाला नेत्रदान करतील? कुणा अंध व्यक्तींना त्यांच्या डोळ्याचा उपयोग बघण्यासाठी होऊ शकेल. हेच उत्तर पर्याय करेक्ट वाटायला आहे. तरी आपण पुढचे दोन पर्याय वाचूया. काही अंध व्यक्तींना आपले डोळे विकण्याची त्यांची इच्छा असते. नाहीये. अंध व्यक्तींनी त्यांचे डोळे मागितलेले असतात. नाही, पर्याय बी हेच खरं अचूक उत्तर आहे. हे पहा रे, तिसरा. जगात अंध व्यक्तींची संख्या ही किती आहे? अगदी कमी आहे? नाहीये, खूप जास्त आहे. एकदम बरोबर आहे. पहिलीच ओळ होती लक्षावधी. खूप जास्त आहे. महत्वाची नाही, हे पण चुकलं. अंदाज करणे शक्य नाही, चूक आहे. म्हणून तिसऱ्याच उत्तर पर्याय बी. हे चला पहा चौथा प्रश्न. त्यांचा काही उपयोग नाही. इथे त्यांचा म्हणजे कोणाचा रे? अंध व्यक्तींचा. एकदम बरोबर आहे. उतार्यामध्ये त्यांचा हा भाग अंध व्यक्तींसाठी आलेला आहे. बालकांचा नाही, की डॉक्टरांचा नाही, की कुटुंबातील व्यक्तींचा नाही. शेवटचा प्रश्न या उतार्यासाठी अत्यंत योग्य शीर्षक आहे. कोणतं रे? नंबर 1, आंधळे भिकारी. चुकलं. अंधत्व आणि आहार हे असू शकल. अंधत्व दूर करता येते? नाही. नेत्र बँका असू शकल. मग आता कोणतं रे? पर्याय डी पण असू शकल वाटायलाय, पर्याय बी पण असू शकल वाटायलाय. पण आपल्याला स्पष्ट सांगितलेलं आहे की अंधत्व हे आहार योग्य जर घेतलं तरच ते दूर होतंय. म्हणून ह्याचं योग्य शीर्षक आहे पाचव्याचं उत्तर पर्याय नंबर बी. चला तर आता छानपैकी रंगवा. झाला ना तुमचा 4 मिनिटाच्या आत सोडवणं उतारा. मग उरलेले 50 सेकंद छान रंगवा बरं का. रंगवण्याला फार महत्त्व द्या. चला विद्यार्थी मित्रांनो, आता सोडूया उतारा क्रमांक 45. पहा बरं. जगातील उष्ण प्रदेशात तुम्ही वाचायची सवय तुमची वाढवा बरं का मुलांनो, कारण वाचनावरच सर्व अवलंबून आहे. छान वाचा. बघा, जगातील उष्ण प्रदेशात जेथे वर्षभर पाऊस पडतो तेथील जंगलात विविध झाडांची उत्तम रीतीने वाढ होते. त्या जंगली प्रदेशात एवढा पाऊस पडतो की त्यांना पावसाळी जंगले म्हणतात. पावसाळी जंगलातील वृक्ष नेहमी हिरवेगार असतात. ते मोठ्या संख्येने वाढतात व त्यांची उंची ही इतकी असते की सूर्यप्रकाश अडल्याने सूर्याची किरणे जमिनीपर्यंत पोहोचतच नाहीत. असे जंगल बघावं लागतात बरं का मुलांनो. परिणामी तेथे मोठ्या प्रमाणावर लहान झुडपे उगवतात. विविध जातींची ही झुडपे व वेली उंच वृक्षांच्या फांदीवर उगवतात. त्यामुळे त्यांना सूर्यप्रकाश मिळू शकतो. अनेक जातींचे पशु व पक्षीही त्या पावसाळी जंगलात राहतात. फार छान उतारा होता आणि हा उतारा वाचता वाचता आपण काही क्षण जंगलामध्ये सुद्धा फिरून आलोत. हे बघा पुढचा प्रश्न काय दिलंय आणि त्याची उत्तर. जगात पावसाळी जंगले
डॅश डॅश प्रदेशात आढळतात. कुठं? थंड प्रदेशात? नाही. बहुतेक सर्व उष्ण प्रदेशात. पहिल्याच ओळीत उत्तर आहे की रे, उष्ण प्रदेशात. चला दुसरा प्रश्न. पावसाळी जंगलातील वृक्ष भरपूर असतात. डॅश डॅश असतात, भरपूर डॅश डॅश असतात. काय असतात? छाया देणारे, हे बरोबर आहे. बुटके, नाही चुकलं. उंच, हां हे बरोबर आहे. पावसाळी जंगलातील वृक्ष भरपूर उंच असतात कारण सूर्यप्रकाश मिळवण्याची आजूबाजूच्या वृक्षांसोबत स्पर्धा असते म्हणून ते उंच वाढतात, म्हणून याचं उत्तर पर्याय सी. चला आता पुढचा प्रश्न काय आहे? पुढचा प्रश्न दिसतोय का? हां, पावसाळी जंगलामध्ये सूर्याची किरणे जमिनीपर्यंत पोहोचत नाहीत कारण तेथे मोठ्या प्रमाणावर वेली व झुडपे असतात. असं कुठं असेल का बरं? झाडाच्या वर वेली झुडपे आहेत का? चुकलं. तेथे अनेक जातींचे झाडे असतात. अनेक जातीचे झाडे असतात, हे बरोबर आहे. ठीक आहे. तेथील झाडे उंच व घनदाट असतात, हे करेक्ट आहे. कारण झाडं जर उंच असले आणि त्यांच्या फांद्या पसरलेल्या असल्या आणि दाट पानं असले, घनदाट असेल तर सूर्यप्रकाश खाली येणार नाही, म्हणून तिसऱ्याच उत्तर पर्याय सी. पर्याय डी वाचा तरी. तेथे नेहमीच पाऊस पडत असतो, नाही, हे उत्तर नाही आहे. चला आता चौथा प्रश्न बघा बरं, काय दिलाय चौथा प्रश्न. परिणामी तेथे लहान झुडपे उगवतात. या वाक्यात परिणामीचा संदर्भ कशासाठी आहे? कशाशी आहे? जंगलाच्या तळापर्यंत न पोहोचणारी सूर्याची किरणे. अरे एकदम करेक्ट वाटायला बघा, कारण सूर्यप्रकाश खाली पोहोचत नाही म्हणून वेली झुडपे हे काय होते? ते उगवतात. सूर्य जर प्रकाश पडला असता तर झुडपे जळून गेले असते. पुढचं तरी बघा. जंगलात उगवणारी विविध जातीची झाडे, नाही, परिणामी ते नाही आहे. उंच वृक्षांच्या फांद्यावर उगवणाऱ्या वेली व झुडपे, नाही. जंगलात राहणाऱ्या अनेक जातींचे पशुपक्षी, नाही. तर करेक्ट आहे चौथ्याचं पर्याय ए, जंगलात तळापर्यंत न पोहोचवणारी सूर्याची किरणे. चला पुढचा. पुढीलपैकी कोणते विधान सत्य नाही? आता कोणतं विधान सत्य नाही आहे? पावसाळी जंगलातील वृक्ष इतर सर्व प्रकारच्या वृक्षांपेक्षा अधिक उंच असतात. काय बनलेलं आहे? पावसाळी जंगलातले वृक्ष हे इतर सर्व प्रकारच्या वृक्षांपेक्षा अधिक उंच असतात. सत्य नाही म्हणलंय, तर अधिक उंच असतात तर ह्याच्यापेक्षाही दुसरी उंच असू शकतील ना, म्हणजे हे सत्य नाही. पावसाळी जंगलातील वृक्ष नेहमी हिरवेगार असतात, हे तर सत्य आहे. पावसाळी जंगलात जमिनीवर अनेक झाडे उगवतात, बरोबर आहे. पाऊस पडल्यामुळे झाडे उगवणारच. पावसाळी जंगलामध्ये अनेक जातीचे प्राणी झाडांवर व झाडाखाली राहतात, बरोबर आहे. झाडं जास्त असतील तर प्राणी वाढणारच, म्हणजे सत्यविधान नाही, हे पर्याय ए. सर्व प्रकारच्या वृक्षांची अधिक उंची असते, सगळ्याच प्रकारच्या वृक्षांची उंची खूप जास्त असते असं नाहीये. चला अशा पद्धतीनं 45वा उतारा संपला. आता छानपैकी रंगवा.